नमस्कार, मी उषाच फूड मंत्रामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीची चिकन ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। ही एकदा चिकन ग्रेव्ही खाल तर बाकी सगळ्या तुम्ही चिकन ग्रेव्ही विसरून जाल अशी एक मस्त चिकन ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। म्हणजे अशी पटकन बनणारी, असं जास्त कायला झंझट नाही अशी आहे चिकन ग्रेव्ही। तुम्हाला आता मी ते साहित्य सगळं दाखवते, करता सगळं तुम्हाला मी रेसिपी करताना सगळं तुम्हाला मी इन्ग्रेडियंट त्यातले वापरलेलं दाखवते। तर वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। हे बघा, त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। चांगलं स्वच्छ 2-3दा धुवून घेतलेलं आहे। 2-3 पाण्याने व्यवस्थित धुतलेलं आहे। असं मी सगळं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे। आता हे मॅरिनेट करायसाठी ठेवायचं आहे। यात मॅरिनेट करण्यासाठी मी अर्धा कप दही घेतलेलं आहे। हे अर्धा कप दही आहे, जास्त काय घालायचं मॅरिनेट करताना। आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे आणि मीठ आहे। एवढंच इन्ग्रेडियंट घालायचे आता यात आणि असं व्यवस्थित मॅरिनेट करून कमीत कमी 1 तास ठेवायचं। ही रेसिपी जरा वेगळी आहे, जरा व्यवस्थित व्हिडिओ माझा बघा, थोडासा स्किप करू नका। आता असं व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवतो मी आणि पुढे रेसिपी सगळी तुम्हाला कृती करताना व्यवस्थित मी सांगते। माझ्या हाताला सगळं व्यवस्थित मॅरिनेट केलेलं आहे मी। आता याला 1 तास कमीत कमी ठेवायचं असंच। चिकनच्या ग्रेव्हीसाठी आपण आता एक वाटण करून घेणार आहोत। त्या वाटणासाठी जास्त काय नाही, 1 मी टमाटर घेतलेला आहे, हा पुदिना घेतलेला आहे थोडासा, आणि हे 20-25 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं आहे, कारण त्या लसूण आधी पेस्ट आम्ही घातलेली आहे त्यामुळे 1 इंचच घेतलेलं आहे, जास्ती घेतलेलं नाही। आणि 1 कोथिंबीरचे दांडे घेतले मी, बुडकी म्हणजे असे देठं असतात ती घेतलेली आहेत। ह्याची टेस्ट ह्याच्यामध्ये चिकन ग्रेव्हीमध्ये मस्त येते, छान सुंदर टेस्टी लागते ते। त्यासाठी ह्याचं आता आपण वाटण करून घेऊया। मिक्सरचं भांडं घेऊन ह्याचं तर आपण वाटण करून घेऊया सगळ्याचं। ह्यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, असंच वाटण करून घ्यायचं। तर बघा, आता चिकनला फोडणी देण्यासाठी मी लोखंडी कढई गॅसवर ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 4 टीस्पून तेल घालून घेतलेले आहे। लोखंडी कढईमध्ये जेवण केलं तर लोह चांगला असल्यामुळे ते आरोग्यासाठी चांगलं असतं। त्यासाठी मी लोखंडी कढईमध्ये शक्यतो करून चिकन वगैरे बनवते। हे बघा, आता चांगलं आपलं तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकूया। हे 1 टीस्पून जिरे आहेत, हे 10 हे आहेत मिरे आहेत आणि 2 हिरवी वेलची आहेत, 1 मोठी वेलची आहे आणि हे 1 इंच दालचिनी आहे आणि हे 4 लवंग आहेत आणि हे स्टार फूल आहे आणि 1 तमालपत्र आहे। आता हे सगळे ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। बघा, सगळे खडे मसाले आहेत, हे सगळे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता चांगले तेल तापलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण लगेच कांदा पण टाकून घेऊया। 2 मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत। बघा, 2 कांदे मी चिरून घेतले, 2 कांदे ते मी टाकते त्याच्यामध्ये। आता हा कांदा चांगला लालसरपर्यंत भाजून घ्यायचा व्यवस्थित। चांगला लाल झाला पाहिजे, असं ट्रान्सपरंट लालसर असा झाला पाहिजे। ग्रेव्हीला टेस्ट छान येते मग त्याच्यामुळे। हा बघा, आता हे कांदा चांगला व्यवस्थित भाजलेला आहे, असं मस्त तांबूस असा झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया। हे बघा, हे लाल तिखट आहे बेडगी मिरचीचं, आणि ही धना पावडर, ही जिरा पावडर आहे आणि हळदी पावडर आहे। हे 2 टीस्पून घेतलेलं आहे, हे 1 टीस्पून घेतलेलं आहे आणि हे अर्धा टीस्पून घेतलेलं आहे। आता सगळं मी ह्याच्यामध्ये घालून घेते। हे बघा, सगळे मसाले ह्याच्यामध्ये घालून घेते। माझा आवाज तुम्हाला वेगळा वाटत असेल, मला सर्दी झाली, थोडीशी माझी तब्येत बरोबर नाही। आता हे असेच 1-2 मिनटं परतून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा कसं दिसतं, छान कलर किती छान आला बघा, त्या पावडरीमुळं, बेडगी मिरची पावडर आहे ना त्याच्यामुळे कलर छान आलेला आहे त्याला। आता ह्याच्यामध्ये आपण हे चिकन घालून व्यवस्थित परतवून घेऊया त्याला। त्याला असं व्यवस्थित परतवून घ्यायचं, भरून खाल्लं असं व्यवस्थित। परतवताना फुल गॅस ठेवायचा जरा, मग नंतर मंद गॅसवर ठेवून चालतं। असं चांगलं 4-5 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं याच्यामध्ये।
बघा कसं मस्त दिसतंय. एक आगळी वेगळी आहे का नाही रेसिपी. आणि एकदम सोपी, असं जास्त काय वाटण बिटण करायला बसायला लागत नाही त्याला. मस्त आहे अशी. तर मी एक 4-5 मिनटं व्यवस्थित शिजवून घेते. त्याच्यामध्ये आता आपण वाटण केलं तर नाही, हे वाटण याच्यामध्ये घालूया आपण आता. अजून याच्यामध्ये ड्रायफ्रूटचं वाटण करून घालायचं आहे. आता असं हे व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि यात पाणी वगैरे घालायची गरज येत नाही अजिबात. त्या दह्याचं हे सगळं पाणी सुटून ते व्यवस्थित ग्रेव्ही त्याच्यामध्ये मस्त होते. आता ह्याच्यावर असे ताट ठेवूया आणि ह्याच्या ताटावर पाणी ह्या वाफे ना ते व्यवस्थित चिकन आतमध्ये शिजतं. आता ते एक 4-5 मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूटची पेस्ट बनवली ना, ही पेस्ट ह्याच्यामध्ये घालूया आपण आता. ह्याच्यामुळं ग्रेव्ही अशी दाटसर अशी चविष्ट अशी छान बनते. हे असं आपण ह्याच्यात घालून व्यवस्थित हलवून घेऊया. आणि आता एक 5 मिनटं असे शिजवून घ्यायचे. आणि परत असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता यात आपण कस्तुरी मेथी टाकून घेऊया. हे मोठा 1 टीस्पून कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे. आता हे चांगलं व्यवस्थित हलवून घेऊया. आता आपली चिकन ग्रेव्ही रेडी आहे सर्व करण्यासाठी. बघा हीच बघा चिकन ग्रेव्ही किती मस्त झाली आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि खायला टेस्टी आहे मात्र, आणि पटकन बनणारे आहे. किती मस्त झाले बघा, किती दिसते सुंदर आहे. खायला पण भरपूर टेस्ट आहे. ही अशी भाकरी संग खाल तर किती मस्त लागेल. ही ज्वारीची भाकरी, असा कांदा टमॅटो कॉम्बिनेशन एकदम छान आहे. आणि बनते पण चांगली टेस्टी आणि पटकन होणारी आहे. आणि जास्त काय झंझट नाही याला. मसाला पण जास्त वापरला नाही. अशा ह्या माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि परत भेटू अशा मस्त छान छान रेसिपी घेऊन, टेस्टी यम्मी टम्मी. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद.